सर्वप्रथम भरत जयसिंग पाटील आजीवाडा, दत्तात्रय इंद्रराव पाडळकर कसबा वाघे, रामचंद्र यशवंत निरंजने चंद्रे, शंकर गणपती पाटील कंतेवाडी, शहाजी श्रीपती पाटील कासारपुतळे. 7 टनाच्या आज त्या शेतकऱ्याला या आयोगाच्या माध्यमातून आत्ताची माहिती देऊ द्या. बसलेले शेतकरी कुठे बसून आणि ज्या महिलांना जे स्पर्धक कार्यक्रम त्या प्रमाणात जैवविविध संपदा आहे. पूर्वीपासून रानभाज्या महोत्सव हा या कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहुतांश लोकसंख्येच्या आहाराचा भाग होता. परंतु आता जो मॉडर्न जो फास्ट फूडचा जमाना आहे याच्यामध्ये ह्या रानभाज्या कुठंतरी लोप पावत आहेत. त्याचं आहारातील महत्त्व जे आहे त्याची पुन्हा लोकांच्यामध्ये जागृती करावी आणि मोठ्या प्रमाणात हे जे काही वनसंपदेच्या माध्यमातून आपल्या ज्या रानभाज्या आहेत त्या पुन्हा लोकांच्या आहारामध्ये त्याचा समाविष्ट व्हावा या उद्देशानं हा रानभाजी महोत्सव या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये नालची भाजी, मोहराची भाजी, पात्रीची भाजी, आळूची भाजी, हिरवी शेंग यासारख्या ज्या दुर्मिळ किंवा आपल्याकडं जे चक्रेश्वरवाडी परिसरामध्ये आढळणारे जे करटोली आहे असे जे जास्त पैसा मिळवून देणाऱ्या शेतकऱ्यांना पण रानभाजीच्या स्वरूपात आता दुर्लक्षित राहिलेलं जे पीक आहे ते मानवी आहारामध्ये आणण्याचा प्रयत्न या रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्यासाठी वेगवेगळ्या बचत गटांचा प्रतिसाद आपण घेतो आहे. माननीय आमदार प्रकाशरावजी आबिटकर आणि कृषी विभागाच्या प्रयत्नातून गेल्या 2 वर्षापासून आपण राधानगरी तालुक्यामध्ये असे प्रयोग करतो आहे आणि त्याचा उत्तम प्रतिसाद आपल्याला या शेतकऱ्याच्या माध्यमातून दिसतो आहे. हे आपल्या आलोट गर्दीवरून निदर्शन आहे. आमदार म्हणून तुम्ही स्वतः देखील ते हजर आहात. तुमच्या नेतृत्वात कृषी विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, प्रत्यक्ष पीक प्रत्यक्ष असे सगळे कार्यक्रम घेतले जातात. परंतु आजचा कार्यक्रम हा केवळ शेतकऱ्यांच्यासाठी नाही तर प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. जंगलात असणारा रानमेवा आज लोकांच्या समोर उपलब्ध करून दिला आहे. खरं तर आपण सगळेजण पिझ्झा बर्गरच्या संस्कृतीत अलीकडे निघालो आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा 5 स्टार हॉटेलमधली सुद्धा एखादी डिश फिक्की पडेल अशा आमच्या मायमाऊलीने केलेले भाजी भाकरी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्या सगळ्यांचं प्रदर्शन, त्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि याचा आपल्या आहारात उपयोग करून घेऊन एक अतिशय पौष्टिक, प्रोटीन्सयुक्त आणि सात्विक अशा पद्धतीचं जेवणसुद्धा भविष्यकाळामध्ये प्रत्येक घराघरात व्हावं याच उद्देशानं राधानगरीच्या कृषी विभागानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण पाहणी केलेला आहात? काय वाटतं भाज्या बघून एखादी चाकला काय? नाही, आता आज आम्ही सगळेच जण इथं असणाऱ्या प्रत्येकाला आमचं आव्हान आहे, आपल्या सगळ्यांना सुद्धा, की हे सगळं खाल्ल्यानंतर तुम्हा सर्वांना सातत्यानं वाटेल की असा उत्सव दररोज व्हावा. आणि आमची सुद्धा अपेक्षा अशीच आहे की या रानमेव्याचं अधिक चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी प्रचार व्हावा. अतिशय गुणकारक आणि अतिशय गोड म्हणजे जेवणामध्ये सुद्धा इतक्या अवीट गोडीचे जी काय रानभाजी आहेत त्या आपल्या सगळ्यांना खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यामुळे याचा आनंद आम्ही चाकणार आहोत. आपणही चाकावा अशी विनंती आहे. संवर्धन करण्यासाठी काय उपाय करण्यात? कृषी विभागाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवले जातात. त्यातला एक उपक्रम हा आत्मा म्हणून आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्यासाठी मदत करणं, मार्गदर्शन करणं, पीक प्रात्यक्षिकं घेणं यासाठी आम्ही फंड्स उपलब्ध करून देतो. या आत्माच्या वतीनं रानभाज्यांचं संवर्धन, त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं आणि अशा पद्धतीनं ज्या ज्या सगळ्या शेतकऱ्यांना रानभाज्यांचं शेती करायची आहे त्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानससुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्ह्याचे कृषी अधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून आम्ही करतो. आज महोत्सव भरवलेला आहे रानभाज्यांचा.
सांगा कशा प्रकारे आहे, किती जण सहभागी आहेत, किती भाज्या? आपण आज रानभाजी महोत्सव जो आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः 35 महिला बचत गट त्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि वैयक्तिक ज्या महिला आहेत जवळजवळ 200पर्यंत महिलांनी उत्स्फूर्तपणे या महोत्सवामध्ये त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. आणि बऱ्याच जणींनी ज्या डोंगराळ भागामध्ये म्हणजे काही भाज्या आपण माझ्या माहितीप्रमाणे प्रथमच बऱ्याच जणांनी पाहिल्या असतील अशा देखील भाज्या आज ह्या रान महोत्सवाच्या निमित्तानं इथं आणलेल्या आहेत. आणि आज या महोत्सवामध्ये आम्ही म्हणजे त्यांनी ज्या विशिष्ट रानभाज्या आणलेल्या आहेत त्यांची विक्री तसंच काही महिला बचत गटांनी तयार भाज्या देखील करून आणलेल्या आहेत त्याची देखील चव जे या महोत्सवाच्या निमित्तानं सर्वांना चाखता येणार आहे. आणि महोत्सव आयोजित करायचा मुख्य उद्देश म्हणजे आपण रोजच्या जेवणामध्ये आपल्या रेग्युलर आपण फळभाज्या खातोच आहे, वांगी बटाटा असो फ्लावर असो, परंतु रानभाज्यांचं महत्त्व ह्यासाठी आहे की ह्या पावसाळ्यात ह्या विशिष्ट सध्या जो हंगाम चालू आहे आपला ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये उपलब्ध होतात आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर करून म्हणजे त्याच्यावर आपण कुठली काही फवारणी केलेली नाही, कुठलं खत वापरलेलं नाही किंवा कीटकनाशक फवारलेलं नाही. त्याच्यामुळं मुळातच या भाज्या आरोग्यपूर्ण आहेत आणि नैसर्गिकरित्या उगवल्यामुळे निश्चितच त्यापासून काही दुष्परिणाम नाही आणि जी काय म्हणजे आरोग्यपूर्ण अशा या भाज्या आहेत त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी या महोत्सवामध्ये त्यांचा सहभाग नोंदवावा आणि याच्या कार्यक्रमाचा फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो.